नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. आज जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती लहान मुलांसाठी फार एकदम ट्रीट असल्यासारखी आहे. तर चला बघूया. यासाठी मी घेतलेलं आहे पनीर. साधारण मी घेतलेलं आहे 500 ग्रॅम, बघू शकता. आणि त्याचे असे काप करायचे आहेत आपल्याला. याच प्रकारचे काप प्रत्येक पीसचे आपल्याला करायचे आहेत, बघू शकता. आणि पनीरला मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे, बघू शकता. आणि यावरती आपल्याला ॲड करायचं आहे लाल तिखट, हळद, थोडंसं आपल्याला ॲड करायचं आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा आपल्याला यावरती ॲड करायचे आहेत. आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे मीठ. तर याला छान व्यवस्थित हाताच्या मदतीने आपल्याला असं कोट करून घ्यायचं आहे, बघू शकता. व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे प्रत्येक पीसला. हळद, मीठ वगैरे जे जे आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते सगळे कोट झाले पाहिजे. तर बघू शकता हाताच्या मदतीने असा व्यवस्थित मी त्याला कोट करून घेतलेला आहे. तर आता यासाठी आपल्याला लागणार आहे स्लरी. तर मी यामध्ये घेतलेले आहेत 4 चमचे कॉर्नफ्लॉर. तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉर यापैकी काहीही घेऊ शकता किंवा दोन्हीही 2-2 चमचे मिक्स करून घेऊ शकता. यामध्ये चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे मीठ. त्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याला छान एक अशी स्लरी बनवून घ्यायची आहे, बघू शकता. ही व्यवस्थित अशी स्लरी आपल्याला बनवून घ्यायची आहे, कारण आपल्याला या स्लरीमध्ये आपल्याला जे आपण पनीरचे जे काप करून ठेवलेले आहेत ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत, बघू शकता. अशा प्रकारे इथे व्यवस्थित आपली स्लरी अशी बनून तयार झालेली आहे. आपल्याला एकदम अशी घट्ट स्लरी करायची नाही आहे, नॉर्मल अशीच करायची आहे. आणि एक मॅगी घेतलेली आहे मी, त्याला छान व्यवस्थित आपल्याला असं तोडून घ्यायचं आहे बारीक बारीक, बघू शकता. अशा प्रकारे छान व्यवस्थित आपल्याला त्याला बारीक करायचं आहे. तुम्ही याला हातांच्या मदतीने करू शकता किंवा जो आपला खलबत्ता असतो त्यानेसुद्धा करू शकता, बघू शकता. मी अशा प्रकारे त्याला एकदम बारीक बनवून घेतलेला आहे. तर चला आपण त्यावरती कोट करून घेऊयात. एक पीस असा जो आहे आपल्याला पनीरचा घ्यायचा आहे, त्याला छान कोट करायचा आहे स्लरीनी. आणि त्याला परत आपल्याला ॲड करायचं आहे त्यावरती अशी मॅगी. तर एकदम भारी आणि एकदम टेस्टी, एकदम कुरकुरीत असा स्नॅक्स बनून तयार होतो. तर बघू शकता अशा प्रकारे त्याला छान व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे, बघू शकता. मी किती छान व्यवस्थित कोट करून घेतलेलं आणि तेलामध्ये, गरम गरम तेलामध्ये आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघू शकता इतक्या छान आणि इतक्या कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. जर घरी कोणी आलेलं असेल किंवा पाहुणे आले असतील तर तुम्ही नक्की त्यांना हे बनवून देऊ शकता. झटपट आणि एकदम लवकर बनणारा हा स्नॅक्स आहे. तर बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि मॅगीनी जो आहे तो एकदम क्रिस्पीनेस यावरती येतो. आतमध्ये पनीर एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि वरती क्रिस्पीनेस. तर मी परत एकदा असेच जेवढेही पीसेस होते मी ते सगळे व्यवस्थित असे मॅगीमध्ये कोट करून घेतलेले आहेत आणि त्या सगळ्यांना मी व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. बघू शकता किती छान व्यवस्थित अशी कोट होते मॅगी आणि छान व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला त्याला करून घ्यायचं आहे. तर नक्की बनवा मंडळी आणि तुमच्या मुलांसोबत शेअर करा, त्यांना रेसिपी खाऊ घाला आणि नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या. धन्यवाद.